प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये मी प्रत्येकाला सलाम करते. परमेश्वराचे आभार मानते, की पुन्हा एक वार त्याच्या वचनावर मनन करण्यास परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे. तसंच मी पास्टर भरत आणि पास्टर सलोमन यांचे सुद्धा आभार मानते, की त्यांनी ही वेळ दिलेली आहे, की आपण परमेश्वराच्या वचनावर मनन करू शकू. त्यांनी ही मला वेळ दिलेली आहे, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. जसं सांगितले गेलेले, की आपण कलेक्ट करारपत्राचा अभ्यास करत आहोत. आणि मागच्या वेळेस जेव्हा आपण बघितलं, तेव्हा कलसी करारपत्राचं पहिला अध्याय आणि त्याचे 9वं वचन याच्यावर आपण बघितलं होतं. आज त्याच्या पुढे आपण बघूया. कलसी करारपत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याची 10वं वचन आपण वाचूया. त्याच्यामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे. पौल कलसेच्या लोकांच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना करून तो मागत आहे आणि प्रार्थनेमध्येच तो पुढे अजून प्रार्थना करत आहे, ती आपण बघूया. आणि त्याच्यामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे, की अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. पौलुस कलसीकराच्या लोकांच्यासाठी प्रार्थना करत आहे, की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष व्हावे. आम्ही बघितलं होतं, की पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये की पवित्र असावे आणि आपण बघितलं, की आपण शरीराने, मनाने, बुद्धीने, आत्म्याने, सांसारिकरित्या, व्यावहारिकरित्या आपण आणि नीतीने या प्रकारे आपण पवित्र राहावे. तर या प्रकारे तो प्रार्थना करतो, की सर्व प्रकारे प्रभूला संतोष देण्याकरता. आणि आपण जेव्हा या जगामध्ये जीवन जगतो, तर ह्यामध्ये जीवन जगत असताना सर्व प्रकारे आपण परमेश्वराला संतोषविणारं असं जीवन जगावं. आणि जेव्हा आपण संतोषविणारं जीवन जगतो, तर अ, त्याला शोभेल म्हणजे त्याच्या अनुसार आपण त्याला जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. तर आपण बघू, की आपण कशाप्रकारे परमेश्वराला संतोष शकतो. मी शोभा जाधव यांना विनंती करेल, की जर त्यांच्याकडे शास्त्र असेल तर अनम्यूट करून मी जे शास्त्र सांगत जाईल तर ते वाचायमध्ये मला मदत करतील अशी मी त्यांना विनंती करते. अ, तर आपण बघतो, की अ, अ, जो शब्द आहे परमेश्वराला आपण कोणकोणत्या प्रकारे अ, संतवू शकतो आणि पहिला शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 22व्या ओळीमध्ये परमेश्वराने सांगितले, की त्याला कशाप्रकारे संतोष मिळतो किंवा तो कशाप्रकारे पण मनुष्याकडून संतोष प्राप्त करून घेऊ शकतो किंवा आपण कशाप्रकारे परमेश्वराला संतवू शकतो. पहिले शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 22वी ओवी. आपण तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमानी व यज्ञानी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. पहा, इथे स्पष्ट लिहिलेले, की होमानी आणि यज्ञांनी परमेश्वराला संतोष होत नाही. कितीही तुम्ही यज्ञ करा, कितीही तुम्ही होम करा, परंतु ते परमेश्वराला संतोषवीत नाही. परमेश्वराला त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन माहीत नाही. परमेश्वर त्याच्याने प्लीज होत नाही. परमेश्वर त्याच्यामध्ये प्लेजर, आनंद परमेश्वराला त्याच्या मिळत नाही. तर परमेश्वराला आनंद मिळतो त्याचा शब्द जेव्हा पाळल्या जाते. आणि आपण इथे बघतो, की शमूएलने किंवा परमेश्वराने शमूएलच्या द्वारे शौलाला आज्ञा केली होती, की तू जा आणि सर्व लोकांचा संहार कर. परंतु त्याने संहार न करता काही वस्तू त्याने चांगल्या ठेवून घेतल्या होत्या. आणि जेव्हा शमूएलाने त्याविषयी विचारपूस केली, तर मग तो म्हणतो, की तुझा देव परमेश्वर. तो म्हणत नाही, की आपला देव परमेश्वर. तो म्हणतो, तुझा देव परमेश्वर याला हे अर्पणयाच्यासाठी होमबली म्हणून आणलेलं आहे. आणि परमेश्वर निराश झाला त्याच्याकडून. परमेश्वराने म्हटले, की हा माझा शब्द मानत नाही किंवा माझा शब्द पाळत नाही. मी सांगितलं त्या अनुसार हा करत नाही आहे. आणि परमेश्वर त्याच्याकडून नाराज झाला आणि इतका नाराज झाला, की त्याने त्याला झुगारून दिलेलं असं आपण शास्त्रामध्ये पुढे वाचतो. का बरं? एक आज्ञा त्याने पाळल्या नाहीत म्हणून त्याला दुसरा चान्स मिळालेला नाही. दुसरा मौका त्याला मिळालेला नाही. दुसरं त्याला
एक दिल्या गेलेलं नाही की ठीक आहे, यावेळेस तू आज्ञा नाही पाळली तर पुढच्या वेळेसची आज्ञा पाळ. असं म्हणून त्याच्या सोबत झालेलं नाही आहे. तर त्याला एकदाच आज्ञा दिली होती आणि ती आज्ञा जेव्हा त्याने पाळलं नाही, तर त्याच्याकडून जे त्याला दिलेले होते एक राजपद किंवा परमेश्वराच्या मनातून तो उतरून गेला होता. परमेश्वराने त्याला झुगारून दिलं असं म्हटलेलं आहे. झटकून दिलेलं आहे परमेश्वराने असे लिहिलेलं आहे. तर माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही या जीवनामध्ये राहतो, तेव्हा आपण परमेश्वराचा शब्द पाळला पाहिजे आणि त्याचे शब्द आपल्याला माहीत आहे काय आहे. हे जे परमेश्वराचं जे वचन आहे, ते त्याचा शब्द आहे आणि त्याची इच्छा आहे, की आपण त्याच्या वचनानुसार जीवन जगावं. जेव्हा मिखा अ, तर आपण आता कसं जीवन जगावं? हे एक प्रश्न पडतो. तर मिखा 6 आणि त्याच्या 8व्या ओवीमध्ये असं लिहिलेलं आहे, की नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे यावरून परमेश्वर तुझजवळ काय मागतो. तर आपण त्याला प्लीज कसं करू शकतो? आपण त्याला कसं संतवू शकतो, की आपण नीतीने वागावे, म्हणजे धर्माने आपण वागावे. धर्माचरण आपण करत राहावं. वरपंगी धर्माचरण नाही, पण ख्रिस्ताने, प्रभू येशू ख्रिस्ताने जो धर्माचरण सांगितलेलं आहे, ते धर्माचरण आपण पाळत राहावं. जेव्हा आपण दया करतो, अनेक लोकांवर आपण दया करतो, पण ती दया करायची म्हणून करतो, की खरंच आवडीने दया करतो? परमेश्वराने जी आपल्याला शक्ती दिलेली आहे, त्यानुसार आपण दया करतो का? ते आपण बघावं. आपल्याला दया करण्याची एक आवड असावी. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने सुद्धा आपल्यावर दया केलेली आहे आणि हे जाणून, की आमच्यावर दया झालेली आहे, तशी आम्ही इतरांवर दया करावी. प्रत्येक बाबतीमध्ये. पुढे असं लिहिलेले, की देवा समागमे राहो. आम्ही आम्हाला नित्य प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आमच्या उजवीकडे राहतो, हे जाणून आम्ही चाललो पाहिजे. हे जाणून आम्ही वागलो पाहिजे. हे जाणून आम्ही आमचा आयुष्यक्रम चालवला पाहिजे. तर देवासमागमे राहून प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटकेत आम्हाला ही आठवण राहिली पाहिजे, की परमेश्वर माझ्यासोबत आहे. आणि जेव्हा ही जाणीव आपल्याला होते, की परमेश्वर माझ्यासोबत आहे, तेव्हा आम्हाला कोणत्याही प्रकारचं भय वाटत नाही, कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला आम्ही सामना करू शकतो. प्रत्येक पापापासून आम्ही वाचू शकतो आणि परमेश्वराला संतवू शकतो. पुढे असं लिहिलंय, की नम्र भावाने चालणे. आता ही नम्रता खरंच कधी-कधी खूप कठीण जाते, की आम्ही नम्र असावं. जगामध्ये आणि जगात राहत असताना बऱ्याचशा अशा गोष्टी होऊन जातात, की त्यामध्ये कधी-कधी आम्हाला आमची नम्रता सोडून द्यावी लागते किंवा नम्रता आमच्याकडून सुटून जाते. परंतु इथे परमेश्वर आमच्याकडून इच्छितो, की आम्ही नम्रतेने चालावं, नम्रतेने राहावं, नम्रतेने वागावं. दीन म्हणून मत्ते त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या सॉरी 3ऱ्या ओळीमध्ये लिहिलेली, की जे आत्म्याने दीन ते धन्य. आता इथे नम्रता फक्त दिखावी नम्रता नाही म्हटल्या गेली आहे. तर ही आत्म्याने जी नम्रता आहे, ती परमेश्वराला पाहिजे आहे. आत्म्यामध्ये जे आम्ही परमेश्वराच्या समोर लीन आणि नम्र होतो, ती नम्रता परमेश्वर आपल्याकडून इच्छितो. आणि जेव्हा आम्ही असं चालतो, नीतीने चालतो, आवडीने दया करतो आणि देवासमागमे राहून आपण जेव्हा नम्र भावाने चालतो, तर ते परमेश्वराला संतोषकारक होतो. परमेश्वर त्याच्याने संतोष होतो. दुसरे करिंथ त्याचा 9वा अध्याय आणि 7वं वचन. दुसरे करिंथ त्याचा 9वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. या विषयीमध्ये देण्याच्यासाठी लिहिलेलं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. तर या प्रकारे बघतो, की इथे देण्याच्या संबंधी सांगितलेलं आहे आणि बरेच लोकं, चांगले-चांगले लोकं ज्यांना शास्त्र माहीत आहे, ते काय म्हणतात, की आणि काही-काही असे शिकवले जाते, की तुमच्या मनामध्ये तुम्ही जसं ठरवलं, इफ यू आर सॅटिस्फाईड, नॉट गॉट सॅटिस्फाईड. तुम्हाला जर संतोष आहे इतकं देण्यामध्ये, तर तुम्ही इतकंच द्या. जर तुम्हाला संतोष आहे, की तुम्ही इतकं देऊ शकतात, कारण शास्त्रामध्ये असं लिहिलंय, की संतोषाने देणारं देवाला आवडतो. आणि याचा विपर्यास करून ते सांगतात. आम्हाला आमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी नाही द्यायचंय. आम्ही जे देतो
त्याने परमेश्वर सॅटिस्फाईड होतो का? परमेश्वर त्याच्याने प्लीज होतो काय? ते परमेश्वराला आनंददायक आहे काय? परमेश्वर त्याच्याने संतोष पावतो का? हे आम्हाला बघायचं आहे. जर आम्ही आमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी देत असेल, तर त्याला काहीही अर्थ नाही आहे. पण आमच्या देण्याकडून परमेश्वराला संतोष व्हावं आणि मला सांगू द्या, की दशमांश हे आपल्याला आज्ञा दिलेलीच आहे. ती आपण पाळलीच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आपण देतो, ते परमेश्वराला संतोषकारक असं द्यावं, अशी परमेश्वराची इच्छा आहे. ना की आम्ही स्वतःच्या संतोषासाठी झटावं, पण आम्ही परमेश्वराच्या संतोषासाठी झटावं, की याद्वारे परमेश्वराला संतोष मिळाला पाहिजे. तर आमच्या देण्याकडून मग ते देणं बरेच प्रकारचं देणं असते. अ, आणि जनरली आम्ही पैशाच्यासाठी बोलत असतो किंवा पैसा म्हणत असतो. काहीही असो, आम्ही जे काही पण देतो, कोणी कपडे दान करतो, कोणी अन्न दान करतो, कोणी पैसे दान करतो, कोणी अजून काही देतो. तर हे जेव्हा आम्ही देतो, तर तेव्हा आम्ही परमेश्वराला याच्याने संतोष होतो का, ते बघावं आणि त्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून परमेश्वराला संतोष मिळेल. फिलिप्पिकरास पत्र त्याचा 4था अध्याय आणि त्याची 18वी ओवी. फिलिप्पिकरास पत्र त्याचा 4था अध्याय आणि त्याची 18वी ओवी. आणि ह्याच्यामध्ये पौलाला ज्या लोकांनी काही देणगी पाठवली होती किंवा जी काही पण त्याला मदत केली होती, तर ती पाऊल याच्यामध्ये नमूद करतो. फिलिप्पिकरास पत्र 4था अध्याय आणि 18व्या ओवीमध्ये तो नमूद करतो. येस. हां. माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. हं, एफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. हं. जे जणू काय सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. हे पाठवलं कोणाला होतं? पौलाला. परंतु पौल म्हणतो, एपफ्रासच्या हाती तुम्ही जे काही पण मला पाठविलेलं आहे, माझ्याकडे तसं भरपूर आहे. आणि त्याच्या पहिले म्हणतो, की मला सर्व परिस्थितीमध्ये राहणं हे मला शिकवल्या गेलेलं आहे. तर तरी पण तुम्ही जे काही पाठवलेलं माझ्यासाठी, आता काय पाठवलं याची नोंद नाहीये तिथे. पण जे काही पण त्यांनी पाठवलं, तो म्हणतो जणू काही ते परमेश्वराला सुगंधदायी सुगंधसारखं आहे. आणि अशाने परमेश्वराला संतोष होतो. आम्ही पण जेव्हा आमच्या घरी कोणी येतो किंवा परमेश्वराचे भक्त आहे, जेव्हा आम्ही त्यांना देतो, तर ते परमेश्वराने च्या इच्छेनुसार देतो का? परमेश्वर त्याच्याने प्लीज होतो का? परमेश्वर त्याच्याने संतोष पावतो का? हे आम्हाला बघायचं आहे. जर त्याच्याने परमेश्वर संतोष पावत असेल, तर ही एकदम उत्तम गोष्ट आहे. जर परमेश्वराचा भक्त ला संतोष वाटला, तर ते परमेश्वराला पण संतोष वाटतो. आणि या प्रकारे आम्हाला एक प्रकारचं उत्तेजन मिळतं, की परमेश्वराच्या लोकांना पण आम्ही द्यावं. त्यांच्या गरजा पुरवाव्या. त्यांच्यासाठी भरपूर प्रकारची गरज असते आणि त्याच्यापैकी जे परमेश्वर तुम्हाला सुचवतो, त्याप्रमाणे तुम्ही परमेश्वराच्या लोकांच्या किंवा परमेश्वराचे जे भक्त आहेत, परमेश्वराचे लोकं आहेत, त्यांच्या गरजा पुरवाव्या. ते जणू काही परमेश्वराला संतोषदायक सुगंध असं होतं. पुढे आपण वाचतो इब्रिकरास पत्र त्याचा 13वा अध्याय आणि त्याची 15 आणि 16वी ओवी. इब्रिकरास पत्र त्याचा 13वा अध्याय आणि त्याची 15 आणि 16वी ओवी. म्हणून आणि त्याचे हां, म्हणून त्यांचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्यांच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. बस 1 चांगले मिनिट, 1 मिनिट, करण्यास 1 मिनिट. आता इथे लिहिलेले आहे, की देवाच्याच द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आम्ही परमेश्वर पित्याला आमच्या ओठांचे जे फळ आहे, बाकीचे फळ तर त्याला पाहिजे. जे आपण गलती पत्रामध्ये वाचतो, आत्म्याचे फळं ते तर त्याला पाहिजेच पाहिजे. पण आमच्याकडून पर्सनल, आमच्या वैयक्तिक जीवनाकडून परमेश्वराला आमच्या ओठांचे फळ पाहिजे. आणि ते ओठांचे फळ म्हणजे त्याची स्तुती आपण नेहमी करत राहावं, ही त्याची इच्छा आहे. मला सांगू द्या, की जेव्हा आम्ही स्तुती करतो, तेव्हा आमच्यासाठी आकाश उघडले जाते. जेव्हा आम्ही स्तुती करतो, तेव्हा आम्हाला आरोग्य प्राप्त होते. जेव्हा आम्ही स्तुती करतो, तेव्हा आम्ही अडचणीतून निघतो. जेव्हा आम्ही स्तुती करतो, तेव्हा जे कार्य आमच्याकडून नाही होत, ते कार्य हो अ, होतात किंवा ते कार्य घडून येतात. तर जेव्हा आम्ही स्तुती करतो, तेव्हा बंधनं तुटतात. तर म्हणून इथे लिहिलेलं आहे, की स्तुतीचा यज्ञ तुम्ही अर्पण करावा.
ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि जेव्हा ही स्तुतीचं यज्ञ आपण करतो, तेव्हा परमेश्वराला संतोष होतो आणि तो आपल्यासाठी सर्व काही रिलीज करतो. पुढे चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण हां. अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. चांगले करण्यास आणि दान करण्यास विसरू नका, कारण ह्याच्या अशा अशा प्रकारच्या दानाने परमेश्वर संतुष्ट होतो. आपल्याला माहिती आहे, की जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना होमार्पण, अन्नार्पण, दानार्पण, स्वसंतोषाचं अर्पण, पापार्पण हे सगळे असे अर्पण सांगितले गेलेले होते. परंतु येशू ख्रिस्त आल्यानंतर हे सगळे अर्पण बंद झाले. कारण प्रभू येशू ख्रिस्त एकदाचच स्वतःचं अर्पण करून परमेश्वराच्या समोर स्वतःचं रक्त अर्पण केलं आणि त्याच्याद्वारे आम्ही शुद्ध आणि पवित्र होतो. आणि त्याची इच्छा आहे, की आता आम्ही फक्त जे काही पण करतो ते परमेश्वराला संतोष करता करावं. आता जसं आपण पहिले बघितलं, की स्तुतीचं यज्ञ हे परमेश्वराला आवडते आणि चांगले करतो. जेव्हा आम्ही चांगले कामं करतो, सत्कार्य करतो, मग ते त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 16व्या ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे, की तुमची कर्मे पाहून अ, जे इतर लोक आहेत त्यांनी तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. आमच्या सत्कार्याचा प्रकाश असा पडला पाहिजे, की जेणेकरून लोकं परमेश्वराचा गौरव करेल. तर या प्रकारे आणि इफिसिकरास पत्रामध्ये पण लिहिलेले, की सत्कार्य करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला नेमलं आहे. आमची निवडणूक केलेली आहे आणि यासाठीच त्याने आम्हाला निर्मिलेलं आहे, की आम्ही चांगले काम करावं. आता चांगले कामाच्यासाठी मग अजून एक संदेश होऊन जातो. तर चांगली कामं जे परमेश्वराला आवडणारे अशी कामं आहेत, ते आपण करावे आणि दान. आता दानाच्यासाठी मी याच्या पहिलेच म्हटलं, की फिलिप्पी पत्रामध्ये पण आपण बघितलं, क्रांती पत्रामध्ये पण आपण बघितलं आणि जेव्हा आम्ही असे दान देतो, तर ते परमेश्वर त्याच्याने संतोष पावतो. तर या प्रकारे आमच्या ओठांच्या स्तुतीच्या यज्ञाच्या द्वारे, चांगला करण्याच्या द्वारे आणि दान देण्याच्या द्वारे आम्ही परमेश्वराला संतोष होऊ शकतो. एजकेल एजकेल याचा 18वा अध्याय आणि त्याच्या 23व्या ओवीमध्ये परमेश्वराने अजून एक सांगितलेलं आहे. हे मी नंतर ॲड केलेलं आहे म्हणा. तरी पण हे मला वाटलं, की आपण या विषयावर पण थोडंसं मनन करू शकतो. एजकेल त्याचा 18वा अध्याय आणि त्याची 23वी ओवी. प्रभू परमेश्वर म्हणतो, हो. दुष्टांच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे, याने हां. मला संतोष होतो ना? हां, बस. तर या प्रकारे आपण बघतो, की दुष्टाच्या मरणाने आपण कधी-कधी जेव्हा खूप दुष्ट लोक होऊन जातात, तर आपल्या पण मनामध्ये येतो, मेलं तर बरे होत नाही. परंतु परमेश्वर नाही म्हणतो. हे योग्य नाहीये आमचं असं विचार करणं. परमेश्वर म्हणतो, की त्याच्या मरणाने मला संतोष होईल का? कारण परमेश्वराने पण त्या व्यक्तीला बनवलेलं आहे. ती परमेश्वराच्या हाताची कृती आहे आणि या प्रकारे दुष्टाईमध्ये मरावं, ह्याच्याने परमेश्वराला संतोष होत नाही. तर त्यांनी जीवन जगावं, चांगलं जीवन जगावं, चांगली कामं करावे आणि अ, आपला जो दुष्टतेचा मार्ग आहे, तो त्याने सोडून द्यावा, अशी परमेश्वराची इच्छा आहे. 32व्या ओवीमध्ये पण असंच लिहिलेलं आहे, की तुम्ही मागे फिरा आणि जिवंत राहा. अ, असल्या प्रकारचंच काहीतरी लिहिलं आहे आणि आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा तुम्ही स्थायी करा. तर या प्रकारे परमेश्वर म्हणतो, की दुष्टाच्या मरणाने मला संतोष होत नाही. तर दुष्टाने आपला मार्ग सोडून द्यावा आणि माझ्या प्रियांनो, आपल्यामध्ये भरपूर पालक आहे, भरपूर लेमेन्स आहे, भरपूर परमेश्वराचे कार्य करणारे लोक आहेत. जेव्हा अशा दुष्टांना किंवा जे परमेश्वराला न आवडणारे अशी कामं करतात, जेव्हा तुम्ही त्या लोकांना परमेश्वराकडे आणतात आणि ते आपले दुष्ट मार्ग सोडून देतात, तेव्हा परमेश्वराला प्रसन्नता होते. परमेश्वर त्याच्याने संतोष पावतो. तर इथे पाऊल कलिसियाच्या लोकांना म्हणत आहे, की परमेश्वराच्या प्रभूला संतोषिण्याकरता त्याला शोभेल असे वागावे. या प्रकारे वागून आपण परमेश्वराला संतोष प्राप्त करून देऊ शकतो. आणि त्याच्यापुढे असं लिहिलेलं आहे, की म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे. आपण सत्कार्य पण बघितलेलं आहे, की आम्ही चांगले काम करावे
आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. ही अशा प्रकारची प्रार्थना तो कलसीच्या लोकांच्यासाठी करताय. अनुषंगाने ही प्रार्थना आपल्यासाठी आहे आणि अनुषंगाने ही प्रार्थना आपण आपल्यासाठी आणि आपल्या लोकांच्यासाठी पण करावी, की परमेश्वरा तुला संतोषण्याकरता आमचं जीवन असावं. आमचं जीवन असं असू दे, की जेणेकरून आमच्या जीवनाकडे तुला संतोष मिळेल, तुला समाधान मिळेल. तू आमच्याकडून प्लीज होईल, तू आमच्याकडून आनंदित होईल. तू आमच्या आणि आम्ही तुझ्या आनंदाचं कारण बनावं, अशी अशी आपण प्रार्थना करावी. आणि याच्यासाठी म्हणतो, की परमेश्वराने तुम्हाला सर्व प्रकारची बुद्धी आणि ज्ञान प्राप्त करून द्यावं, ह्या प्रकारे चालण्याकरिता. पुढे असे लिहिलेले 11व्या वचनामध्ये कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 11व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, की सर्व प्रकारचं धीर व सहनशक्ती ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी. म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. आता मी पहिले सांगितलंय, की ही ची जी मंडळी होती, ही परराष्ट्रीयांची मंडळी होती. आणि जेव्हा परराष्ट्रीय लोकं परमेश्वराकडे वळतात, तर तेव्हा आम्हाला माहीत आहे, की त्यांना किती त्रास होतो. त्यांना डिवचल्या जाते, त्यांना त्रास दिला जाते, त्यांचा छळ केल्या जाते, त्यांना काढून टाकण्यात येते त्यांच्या समाजामधून आणि अनेक, अनेक प्रकारे त्यांना छळल्या जाते. तर तो इथे म्हणतो, की सर्व प्रकारचा धीर कदाचित या मंडळीच्या लोकांना पण त्यांच्या लोकांकडून असाच छळ मिळाला असेल. पौल तर हा तर यहुदी होता, हा इस्रायली होता. अ, तरी पण त्याच्याच लोकांनी छळलं होतं. तर आपण कल्पना करू शकतो, की कलसीचे लोकं जेव्हा परमेश्वराकडे वळले असेल, तर त्यांच्याच लोकांनी किती छळ केला असेल. आणि या प्रकारे म्हणतो, की सर्व प्रकारचा धीर आणि सहनशक्ती तुम्ही तुमच्या बांधवाकडून तुमचं जे छळ होत आहे किंवा छळ तुमचा केल्या जाते आहे आणि तुम्ही जे काही पण सहन करता, ते सहन कुरकुर करत नका करू. सहन करायचं म्हणून नका करू. तर तुम्ही सहन करताना तुम्हाला ते आनंदाने सहन करता यावी. जेणेकरून परमेश्वराचं गौरव त्याच्याने होते आणि परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्याद्वारे प्रगट होते. जेव्हा सहनशक्ती आहे, तर सामर्थ्य आहे. जेव्हा सामर्थ्य प्राप्त होते, तेव्हा आम्हाला धीर मिळतो आणि सर्व प्रकारची सहनशक्ती मिळते. तर म्हणून तो म्हणतो, की जर तुमचा छळ होत आहे, तर तुम्हाला धीर आणि सहनशक्ती तुम्हाला जी प्राप्त होते, त्याच्यामध्ये तुम्ही आनंदित राहा. आनंदाने तो छळ सहन करा. आनंदाने तुम्ही या सर्व जे तुमच्याकडे तुम्हाला जे छळतात, त्याला तुम्ही त्या छळाला, त्या कष्टाला, त्या दुःखाला तुम्ही आनंदाने सामोरे जा. कुरकुर करत नका जाऊ. तर ह्या प्रकारे आपण बघतो, की आमच्या दुःखामध्ये पण जेव्हा आम्ही परमेश्वराच्या समोर जातो किंवा दुःखाला आम्ही सामोरे जातो, तेव्हा परमेश्वराने आम्हाला धीर द्यावी, परमेश्वर आम्हाला सहनशक्ती द्यावी आणि ही सहनशक्ती आनंदासह आम्ही ते धीराने सामोरे जावं, अशी परमेश्वराने आम्हाला शक्ती प्रदान करावी, सामर्थ्य प्रदान करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि या प्रकारे जेव्हा कोणी आम्ही स्वतः जेव्हा कष्टामध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये, त्रासामध्ये असतो, तर परमेश्वराकडून आपण ही शक्ती प्राप्त करून घ्यावी आणि परमेश्वराला प्रार्थना करावी, की हे सहन करण्यास तू आम्हाला सहाय्य कर, की हे आम्ही आनंदाने सहन करू शकू. प्रभू येशू ख्रिस्ताने पण छळ सहन केला, क्रूस सहन केला. परंतु कसा सहन केला त्याने? त्याच्या समोर जो आनंद होता, त्या आनंदाच्या समोर त्याने सर्व प्रकारची क्रूसाची लज्जा तुच्छ मानून त्या आनंदाला त्याने प्राधान्य दिलं. समोर जे ठेवलं होतं, आमच्या समोर पण प्रभू येशू ख्रिस्त ठेवलेला आहे. आमच्या समोर आनंद ठेवलेला आहे. आमच्या समोर सार्वकालिक जीवनाची आशा ठेवलेली आहे. आमच्या समोर परमेश्वराचं गौरव ठेवलेलं आहे आणि ते बघत आम्ही आनंदाने हे सर्व काही सहन करत परमेश्वराला संतोषकारक जीवन जगावं, अशी परमेश्वराची इच्छा आहे आणि हीच प्रार्थना आपण स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर करो आणि या वचनाच्याद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि परमेश्वराला संतोषवणारं जीवन आपण जगावं, असं परमेश्वराच्या द्वारे होऊ द्यावे. परमेश्वर या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया.
सर्व समर्थ सेनाधीश प्रभू परमेश्वरा, पुन्हा एक बार आजच्या तुझ्या वचनाच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तुझं वचन गूढ आहे प्रभू परमेश्वरा आणि जितकं-जितकं आम्ही त्याच्यामध्ये जातो, तितकं-तितकं तुझं वचनाचं प्रगटीकरण तू आम्हावर करतो. म्हणून प्रभू परमेश्वरा तुला नम्र विनंती करते, की माझ्या सकट जे सर्व इथे जमलेले आहे, आम्ही तुला संतोष न करता आमचं जीवन असावं, अशी कृपा तू आम्हाला पुरव, ही मी तुला नम्र विनंती करते. आमच्या समोर जे काही पण येतो, छळ येतो, दुःख येतो, क्लेश होतो. प्रभू ते आनंदासकट आम्ही सहन करावं याच्यासाठी तू आमचं सहाय्य कर आणि तुझी सामर्थ्य आम्हाला पुरव. ही नम्र विनंती ख्रिस्त येशूच्या नामाने करते म्हणून तुम्ही ऐका ती द्या. आमीन. आमीन.